जळगाव जिल्ह्यामध्ये अवघ्या एका आठवड्यामध्ये दोनदा झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। तर रावेर, यावल आणि मुक्ताईनगर या तालुक्यातील सुमारे 3000 हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्यात। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले। कर्जाचा भरणा करण्यासाठी लागणारा पैसा नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। दर्जेदार केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्ह्याची ओळख आहे। मात्र सातत्याने येत असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे। या आठवड्यात सलग दोनदा वादळी वारे आले आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला। या भागातल्या कोट्यवधी रुपयांच्या केळी बागांचं नुकसान झालं आहे। आपण जर बघितलं तर मोठी झालेली केळी अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं आपण या केळी बागेमध्ये बघू शकतो। आपण रावेर तालुक्यातल्या चिनावल या परिसरात आता आहोत। या ठिकाणी अक्षरशः केळी पीक जमीनदोस्त झालं आहे। आपल्यासोबत काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काका, जर आपण बघितलं तर मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। हो, माझी जवळजवळ 15 एकर केळीची बाग जैन टिश्यू कल्चरची लावलेली होती। ती पूर्णपणे या वादळ आणि गारीच्या तडाख्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाली। त्याच्याकरता मी जवळजवळ 9-9.5 लाखाचा खर्च केलेला होता आणि मला 2-3-3.5 लाख रुपये उत्पन्न आलं आणि अपेक्षित उत्पन्न मला 25-26 लाख होतं, की ज्याच्या भरोसे मी या गव्हर्नमेंटच्या या ज्याची स्कीम जी निघणार आहे आता कर्जमाफीची, की काही एक रक्कम भरून त्यात 2-2 लाख काही 2 खात्यांवर जे मला भेटणार होते ते पण आता कसे भरायचे या विवंचनेत मी आहे। म्हणजे मी त्याचा कर्जमाफीचा मी लाभ सुद्धा घेऊ शकणार नाही। माझी 10,000 खोड होती। मी त्याच्यासाठी खर्च कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि आज रोजी सर्व उद्ध्वस्त झालेले आहे आणि ती कशी फेकायची काय नाही हे आता ही छातीवर येऊन बसलेली आहे माझ्या। किती उत्पन्न तुम्हाला येणं अपेक्षित होतं? सरकारला काय मागणी कराल? यापासून मला कमीत कमी 10 ते 15 लाखाच्या आसपास वरती उत्पन्न येण्याची अपेक्षा होती आणि शासनाकडून असं अपेक्षा की शासनाने याला काहीतरी सपोर्ट म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।